सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आम्हाला आमच्या लाडक्या भावाने साड्या घ्यायला बोलवलं होतं, तर आम्ही साड्या घ्यायला चाललो होतो. तर ही आहे पांझरा नदी आणि पांझरा नदीजवळील महादेवांची मूर्ती. ते बघा, तुम्ही बघू शकता. पाणी खूपच कमी झालं आहे. पाणी इतकं आलेलं होतं तर पूलपर्यंत आलेलं होतं, तर रस्ताच नव्हता, जायला जागासुद्धा नव्हती. आणि आता कमी झालेलं आहे. तर हे आहे कालंका माता मंदिर पांझरा नदीजवळील. तर हे बघा, बघू शकता तुम्ही. तर इकडे श्रावणी इकडे तिकडे बघत होती. तिला समजत नव्हतं आम्ही कुठे चाललो आहे काय असं. तर हे बघा, पांझरा नदीचा निसर्ग किती भारी झालेला आहे. तर इथे आम्ही पोचलो आहे छत्रपती महाराज अग्रवाल हॉलजवळ. तर हे बघा, श्रावणी इथे उभी आहे, श्रावणीची आजी. आणि इकडे मंडप वगैरे बांधण्याचं काम चालू होतं. अजून कार्यक्रमाला सुरुवात नव्हती झालेली, तर आम्ही लवकरच येऊन गेलेलो होतो. हे बघा, आत्ता बाया वगैरे सगळे येत आहे. तर सगळ्या बाया आत बसलेल्या होत्या. हे बघा. आणि श्रावणी बसायचं नावच घेत नव्हती. श्रावणी बाहेर फिरत होती. तिला खूप आवडत होतं बाहेर फिरायला, खूप मस्त्या करत होती ती. तर हे बघा, सगळ्या बाया बसलेल्या आहेत आणि इकडे श्रावणीची काय मस्ती चालू आहे. नुसतं इकडे तिकडे फिरणं चालू आहे. तिला खूप आवडत होतं, एका ठिकाणी बसली नाही ती. मग फायनली कार्यक्रम सुरू झाला आणि इकडे आम्ही बसलेलो होतो. आणि इकडे बाकीचे पाहुणे वगैरे यायचे बाकी होते. जे मेन पाहुणे वगैरे होते ते यायचे बाकी होते. तर इकडे कार्यक्रमाला सुरुवात पण झालेली होती. तर मेन पाहुणे वगैरे सगळे आलेले होते आणि आमचा लाडका भाऊ पण आलेला होता. म्हणजेच अनुप भैया अग्रवाल हे पण येऊन गेलेले होते. तर इथे कार्यक्रम सुरू झालेला होता. तर फायनली कार्यक्रम संपला आणि सगळ्या बायांना साड्या वाटप वगैरे झालेले होते. आणि इकडे पण आम्ही उभे होतो बाहेर. तर हे बघा, आम्ही साड्या वगैरे घेऊन आलो. आणि मग नंतर रिक्षा वगैरे बोलवली. तर खूपच वेळ झाला होता. म्हणजे आम्ही सकाळी 10 वाजता आलो, तर दुपारचे 3 वाजून गेलेले होते. आणि श्रावणीला खूप झोप लागत होती, म्हणून ती खूप रडत होती रिक्षामध्ये बसल्यावर. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण साड्या भेटल्या की नाही कमेंटमधून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.